नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ माननीय मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे राहुरी शहरात शनी चौकात बेमुदत उपोषण. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राहुरी शहरातील पुतळ्याच्या विटंबनेच्या घटना संदर्भात अद्यापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने मी बेमुदत उपोषण करीत आहे. आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना होऊन गेले 21 दिवस म्हणजे 3 आठवडे झाले तरीही पोलीस प्रशासन आरोपीला अटक झालेली नाही. याचे कारण पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालत आहे काय? आज आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे. शहर बंद करून, व्यापाऱ्यांचे नुकसान करून, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान करून, शेतकऱ्यांचे नुकसान करून, गोरगरीब जनतेचे नुकसान करून आम्हाला हे आंदोलन करायचं नव्हतं. म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने मी व माझे कार्यकर्ते व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी आत्मक्लेश बेमुदत उपोषण करत आहे. तरी पोलीस प्रशासनाने व सरकारने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर आरोपीला पकडून जेरबंद करावे, अन्यथा यापुढे याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल आणि जर काही उचित प्रकार झाल्यास यास पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील. या आंदोलनात तालुक्यातील अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला. रावसाहेब नाना खैवरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना रविभाऊ मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना विजयराव तमनर, यशवंत सेना रावसाहेब चाचा तनपुरे, खंडेराय देवस्थान अध्यक्ष राहुरी विकास मंडळ राहुरी, काँग्रेस कमिटी पक्ष राहुरी असे अनेक तालुक्यातील छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी उपस्थित असलेले माननीय खासदार प्रसादराव तनपुरे, रावसाहेबांना खेवरे, रविभाऊ मोरे, विजयराव तमनर साहेब, चाचा तनपुरे, ज्ञानेश्वर भास्कर, सचिनराव भिंगारदे, प्रदीपराव पवार, प्रवीण कदम, राजेंद्र बोरकर, रावसाहेब पवार, सूर्यकांत भुजाडे, गोरक्षनाथ दुशिंग, प्रकाश शेठ पारख, रामदास माने, विठ्ठल तमनर, मधुकर घाडगे, जीवन गुलदगड, अनिल माने, नंदू तनपुरे, धनंजय म्हशे, बाळासाहेब उंडे, प्रभाकर गाडे, प्रभाकर पानसंबळ, उत्तमराव पवार, सोन्याबापू, जगधने कांता तनपुरे, गोपी लांबे, रवींद्र आढाव, निलेश नेटके, ॲडव्होकेट राहुल शेटे, अतिक बागवान असे हजारो कार्यकर्ते उपोषणस्थळी हजर होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या राहुरी शहरामध्ये साधारणपणे 2 आठवडे आता उलटून गेले. मला वाटतं 20-21 दिवस झाले असतील जवळपास. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, या अखंड हिंदुस्थानचं, महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची जी काही विटंबना झाली
या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या मूर्तीची अशा प्रकारे विटंबना होते, आपल्या सर्वांच्याच अस्मितेला कुठेतरी धक्का पोचला आणि त्या दिवशी राहुरी शहरवासियांनी, तालुक्यातल्या सर्व जनतेने मोठी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आणि शिवाजी महाराजांवरती झालेल्या या घटनेचा तीव्र संताप राहुरी शहरवासियांनी, तालुकावासियांनी व्यक्त केला। त्या दिवशी पोलीस प्रशासनानं आपल्याला आश्वस्त केलं की आम्हाला 2-3 दिवस द्या, 2-3 दिवसामध्ये अशा अघोरी कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला आम्ही सापडून देऊ, त्याला अटक करू, अशी ग्वाही पोलीस प्रशासनानं आपल्याला त्या दिवशी दिली। दुर्दैवानं मी त्यावेळी या देशामध्ये नव्हतो, काही अगोदर ठरलेल्या याच्याप्रमाणे मी परदेशामध्ये होतो। मी जेव्हा 5 तारखेला परत आलो, त्यानंतर आपल्या या मतदारसंघाचे खासदार निलेश लंके साहेब आणि आम्ही जाऊन पोलिसांना विनंती केली की आता जवळपास 10-12 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु या तपासामध्ये काही गती येत नाही, आरोपी पकडला जात नाही, ही मोठी दुर्दैवाची आणि खेदाची बाब आहे। त्याही वेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलं की आमचं काम चालू आहे। ठीक आहे म्हटलं, तुमचं काम चालू राहू द्या, आमचा तुमच्यावर विश्वास आहे। परंतु मात्र आता जसे जसे दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अटक होत नाही आणि म्हणून 4 दिवसापूर्वी आपण सर्वांनी जाऊन निवेदन दिलं की एवढं अघोरी कृत्य करणारा आरोपी, तेही असं काय रात्रीने दुपारी, दिवसा ढवळ्या दुपारी, मला वाटतं 12 ते 2च्या दरम्यान अशी घटना होते आणि अजून आता जवळपास 3 आठवड्याची वेळ झाली। आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा आता कुठेतरी अंत होतोय आणि म्हणून शहर बंद करणं हे करण्यापेक्षा, रास्ता रोको करून इतरांना त्रास होण्यापेक्षा आम्ही या उपोषणाचा मार्ग अवलंबला। हे आत्मक्लेश आंदोलन आहे। आमची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरची श्रद्धा, यातून आम्ही आता आज हा उपोषण करू असा इशारा पोलीस प्रशासनाला 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं। अजूनही काय आरोपीला अटक नाही आणि म्हणून दुर्दैवानं आज छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या विचारांप्रती निष्ठा राखून आज या ठिकाणी उपोषणाला आपण बसलेलो आहोत। माझे अजूनही पोलीस प्रशासनाला कळकळीचं आव्हान आहे, त्यांचं काम चालू आहे। बऱ्याचदा काल परवा पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग घेतल्या, पण आता जवळपास मला वाटतं 26 तारखेला घटना घडली, 26 आणि 5 आणि आज 14, म्हणजे जवळपास 19-20 दिवस झाले, 3 आठवडा जवळपास झालेले आहेत आणि या देशाचं, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेचा आरोपी, दिवसा ढवळ्या काळं फासणाऱ्या मूर्तीला काळं फासणारा आरोपी जर अजून सापडत नसेल तर या शासनाचं मोठं हे अपयश आहे। आणि गेले कित्येक दिवसापासून आम्ही बघतोय की या शासनामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचा वेगवेगळ्या पद्धतीनं अपमान होतोय। कुणी बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला काळं फासलं, शिवाजी महाराजांचा पुतळा 6-6 महिन्यात पडतो काय, इथं मूर्तीला काळं फासलं जातंय काय, आणि तरी देखील या शासनामध्ये, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवरती बसलेल्या शासनामध्ये असं जर या महापुरुषांच्या विचाराला कुठेतरी जर का काळीमा फासण्याचं काम होत असेल तर आम्ही तमाम शिवप्रेमी या शहरातले, तालुक्यातले, आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। आमचं आता हे आत्मक्लेश आंदोलन आहे। पोलिसांनी तातडीनं याची दखल घ्यावी आणि हा आरोपी तातडीनं तपासाची चक्र वेगाने फिरवावीत आणि या आरोपीला जेरबंद करावं, अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आणि आता मी तर उपोषणाला बसलोय, माझ्याबरोबर काही सहकारी देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पोलीस प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी। आम्ही आता हे लोकशाही मार्गानं, आम्हाला व्यापाऱ्यांनाही त्रास द्यायची आमची मानसिकता नाही। या शहरातला
गोरगरीब व्यापारी असेल, दुकानदार असेल, हातावरती पोट भरणारा मजूर वर्ग असेल, यांच्या पोटावरती आम्हाला त्यांनाही त्रास द्यायची आमची मानसिकता नाही. राहुरी बंद केलं, शहर बंद केलं, त्यांचंही नुकसान आहे. पण आम्ही मात्र आता स्वतःला आत्मक्लेश त्या ठिकाणी करून घेतोय. पण मात्र लवकर जर काही झालं नाही तर पुढचं मात्र आमच्या हातात राहील की नाही आम्हाला माहीत नाही. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याची दखल घ्यावी, तपासाची चक्र वेगाने फिरवावीत आणि शिवाजी महाराजांचा असा अपमान करणाऱ्या माणसाला तात्काळ शोधून त्याला अटक करावी आमची मागणी त्या ठिकाणी आहे. धन्यवाद. आणि विटंबनाच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे मित्र प्रजक्तदादा तनपुरे यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आज खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि जयंतीच्या दिवशी हा निर्णय दादांनी घेतला. त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. गेले 20 दिवस हे शहर बंद होतं, हा तालुका बंद होता. एवढी मोठी घटना घडून या ठिकाणी गुन्हेगाराचा शोध लागत नाही आणि शोध लागत नाही म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत तालुक्यातली जनता शांत होती. कारण पोलिसांनी सांगितलं होतं की 2 दिवसात आम्ही आरोपीला अटक करू, परंतु 20 दिवस उलटूनही ते अटक झालेले नाहीत. जर 2 दिवसात आता हे आरोपी अटक झाले नाही तर या ठिकाणी अत्यंत मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. त्याची दखल या इथल्या लोकप्रतिनिधींनी, सरकारनी व पोलीस स्टेशननी, जिल्हा एस पी साहेबांनी घेतली पाहिजे. आणि दखल नाही घेतली तर तो उद्रेकाला त्यांना सामोरं जावं लागेल असं या ठिकाणी मी नमूद करतो. आणि शिवसेनेच्या वतीनं मी प्रजक्तदादा तनपुरे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भर दुपारी नगरपालिकेच्या मालकीच्या एका तालमीमध्ये काळं फसलं जातं. मोठा उद्रेक होतो, सगळं शहर रस्त्यावरती येतं, रस्ता बंद होतो, गाव बंद असतं. आणि मात्र या पोलीस प्रशासनाकडून भर दुपारी घडलेल्या घटनेचा अजूनही तपास लागत नाही. याला तर 20 दिवस म्हणजे जवळपास 3 आठवडे उलटून गेलेले आहेत. हे सरकारचं मोठं खरं अपयश आहे. आणि हेच नाही तर गेल्या 1 दिवसापासून आपण बघितलं असेल की सातत्यानं हे सरकार आल्यापासून महापुरुषांच्या मूर्तींच्या, पुतळ्यांच्या विचारांचं खरं त्या ठिकाणी विटंबना होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 6 महिन्यात बांधून पडतो काय? अमरावतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला काळं फासलं जातं काय? हे इथं देखील आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि शोध लागत नाही आरोपीचा. शिवाजी महाराजांबद्दल वाटेल तो कोणी चिल्लर माणसं येतात, काही बोलून जातात. त्यांचाही तपास हे शासन लवकर, त्यांनाही लवकर अटक करू शकत नाही, त्यांना शिक्षा देऊ शकत नाही. हे खरं या महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. आज म्हणून पोलिसांना आम्ही 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं आणि 3 आठवडे जर आरोपी सापडत नाही तर शेवटी हा आत्मक्लेशाचा निर्णय आम्ही घेतला आणि बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय या ठिकाणी उपोषण चालू झालेला आहे. हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे आलेलं सरकार आज सत्तेत असतानाही शोध लागू शकत नाही, कसं पाहता? निश्चितपणे तेच म्हणतो की सातत्यानं हे सरकार आल्यापासून महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम यानं त्या मार्गात नसते. कोणी उठतो, उत्सुक माणूस शिवाजी महाराजांवरती बोलतो, काही बोलतो आणि त्याला काही सरकार काय त्याच्यावरती काय हे देखील करत नाही, काही त्याच्यावरती शिक्षा होत नाही, लवकर आरोपी पकडत नाहीत. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य हा धर्म टिकवण्याकरता बलिदान दिलं, अत्युच्च पातळीवरचं बलिदान दिलं, शरीराची अक्षरशः त्यांच्या हालहाल करून मारलं गेलं. परंतु आज मात्र त्यांच्याच या राज्यामध्ये सर्वसामान्य एका गावचे सरपंच हे असे मारले जात आहेत आणि हे सत्ताधाऱ्यांकडून मारले जात आहेत. म्हणजे ज्या सत्तेच्या विरोधामध्ये संभाजी महाराजांनी बलिदान केलं, आज ते बलिदान इथल्या जनतेला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये द्यावं लागतंय. हे मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं या सरकारच्या काळामध्ये. राहुरी प्रकरणात तुमच्या या आंदोलनानंतरही जर आरोपी तुमची दिशा काय? आता आज तर आम्ही आता बसलोय. आम्ही आता इथं व्यापाऱ्यांना, शहरवासियांना, जे मोलमजूर असतील, ज्यांची रोजचं पोट आपल्या हातावरती आहे, अशांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही गाव बंद करणं किंवा आंदोलनाच्या मार्गापेक्षा आम्ही आता आत्मक्लेश त्या ठिकाणी करतो. आम्ही स्वतःला त्रास करून घेतोय. याची पोलिसांनी दखल घ्यावी. उद्या जर काय कार्यकर्त्यांच्या भावना काबूत राहिल्या त्याला आम्ही जबाबदार राहणार.
पाठिंबा. तुम्ही सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, काय तुमची भूमिका आहे? आज आपण बघितलं तर 21 दिवस झाले पुतळ्याची विटंबना झाली आणि कितीतरी लोक शिवाजी महाराजांबद्दल वाईट वक्तव्य करतायत. हे सरकार कुठंच त्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत नाही आणि कुठंही आरोपीचा शोध लावताना हे पोलीस प्रशासन दिसेना आम्हाला. कारण 20 दिवस झाले तरीसुद्धा जर असं होत असेल तर असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो का पाकिस्तानमध्ये राहतो असं वाटायला लागलं. ज्या महापुरुषांनी स्वतःचं जीवन समर्पित करून हे रयतेचं राज्य आणलं आहे, आपण जे आज ताटमानेने जगतो ह्या महापुरुषांच्या जीवावर जगतो. यांनी त्यावेळेस जो संघर्ष केला त्यांच्याबद्दल जर अशा घटना घडत असतील तर आज दादा उपोषणाला बसलेत. पण मला वाटतं आम्ही 2 दिवस वाट बघणार. 2 दिवसात या राऊरी तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, याची नोंद त्यांनी घ्यावी. राहुरी प्रतिनिधी उमेश वाजकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.